तुम्हाला पण कारल्याची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने बनवून बघा, नक्की आवडेल। कारले स्वच्छ धुवून आपल्याला बारीक कट करून घ्यायचे। त्यामध्ये 2 चम्मच मीठ घालायचे आणि आपल्या हाताच्या साहाय्याने ते सर्व मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 1-2 ते 3 मिनिटं ठेवल्यानंतर ते आपल्या दोन्ही हाताच्या साहाय्याने कारल्यामधलं जे रस आहे किंवा पाणी मिठाचं झालंय ते आपल्याला पिळून काढायचं आहे। बघा, याप्रमाणे सगळे कारली व्यवस्थित पिळून काढायची, जेणेकरून त्याचा कडसरपणा आहे तो कमी होईल आणि आपली भाजी कडू लागणार नाही। हे बघा, एवढं पाणी निघालंय। आता कढई घेतली, त्यामध्ये 1 चम्मच तेल, त्यामध्ये हळद घातली आणि आपण जे कारल्याच्या फोडी केल्या होत्या त्यामध्ये घालून 1-2 ते 3 मिनिटं वाफून घेतल्यात। मध्ये मध्ये परतून बघायच्या, जेणेकरून त्या बुडाला लागणार नाही। परत कढईत तेल टाकलं, जिरं, मोहरी, त्यानंतर लसूण आणि थोडा कांदा कट करून घातलाय। आता हा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतून घेऊया। 1-2 ते 3 मिनिटं छान परतून झाला की त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहे, कारण आपण अगोदर पण घातली आहे। त्यानंतर 1 टोमॅटो कट करून घातलाय आणि हा पण आपल्याला छान बारीक नरम होईपर्यंत मिक्स करायचा आहे। त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट घातले, गरम मसाला, तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता आणि शेवटी थोडंसं धने पावडर घातलं आहे। आता हे परत मिक्स करून घेऊया। थोडंसं आपल्याला कांदा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत हे मिक्स करायचं आहे। आता थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। परत एकदा व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊयात आणि आता आपलं जे कारलं आपण कापून शिजवून घेतलेलं होतं अगोदर वाफून, ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व भाजी मिक्स करायची। त्यामध्ये थोडंसं पाणी साईडने टाकूया, म्हणजे जेणेकरून आपला मसाला सर्व व्यवस्थित कारल्याला लागेल आणि भाजी कडूही होत नाही आणि छानही होते। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि या प्रकारची तुम्ही बनवून बघा, तुमची भाजी कडू होणार नाही। आणि शेवटी कोथिंबीर घालून आपण ती भाजी खाण्यासाठी रेडी आहे।